आवाज येतोय ना माझा? येतोय मॅडम. आपण जिथं स्टॉप केलं होतं रेस्पिरेटरी सिस्टीम त्याची पण आपण आधी फक्त अनाटॉमी बघून घेतली आणि नंतर फिजिओलॉजी वेगळ्या याच्यातून बघतोय. ठीक आहे. सो फिजिओलॉजी पण पाहून झाली आणि आपण आलो होतो या पॉइंट पर्यंत. योगिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी रेस्पिरेटरी सिस्टीम किती इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली शिकवत असतानाच ही सिस्टीम शिकवत असतानाच मी सांगितलं किती इम्पॉर्टंट आहे. कारण प्राणायाम जो आहे पूर्ण बेस आहे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर. आणि प्राणायाम आपण बघितलं इट्स द कनेक्शन बिटवीन बहिरंग अँड अंतरंग. बहिरंग जे आहे किंवा अन्नमय कोश आणि बाकीचे जे कोश आहेत सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर यांचा जो मधला ब्रिज आहे तो प्राणायाम आहे. आणि प्राणायाम इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन युअर रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणून रेस्पिरेटरी सिस्टीमचं महत्व खूप आहे योगिक पॉइंट ऑफ व्ह्यूने. आता क्रिया कोणकोणत्या आहेत ज्या शुद्धी क्रिया तुम्ही आता पुढे जाऊन बघाल. क्लिन्झिंगसाठी आपल्याकडे आपली अशी टेक्निक होती की आधीपासून आपण प्रिव्हेंटिव्ह बेसिसवरती काम करायचो. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणा किंवा आपल्या ग्रंथांमध्ये की काही गोष्टी होऊ नये म्हणून आपण आधीपासूनच त्याचा काय म्हणू शकतो प्रिव्हेंशन. म्हणजे आता सीझन चेंज झाल्यानंतर होणारे सर्दी पडसं किंवा असं काही असतं ना, मग ते होऊ नये म्हणून आपल्याकडे दिनचर्या ऋतुचर्या पाळली जायची. अमुक एक ऋतूमध्ये अमुक एक गोष्टी केल्या पाहिजे, अमुक एक गोष्टी खाल्ल्या पाहिजेत किंवा बॉडी क्लीन्स राहण्यासाठी क्लिन्झिंग प्रोसेसेस आहेत. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लीन्स राहण्यासाठी अप्पर डायजेस्टिव्ह ट्रॅकसाठी वेगळं क्लिन्झिंग आहे. लोअर डायजेस्टिव्ह ट्रॅक म्हणजे आपलं मे बी कॉन्स्टिपेशन ज्यांना सारखं होत असेल किंवा होऊ नये म्हणून शुद्धिक्रिया, अशा वेगवेगळ्या शुद्धिक्रिया आहेत. तर आपल्याला जे आहेत ना 2 ग्रंथ हठयोग प्रतिपिका आणि घिरंड संहिता, ह्याच्यामध्ये 6 क्रिया आहेत अशा. आणि त्यातली एक आहे जलनेती, जी आता आपण ही बघणार आहोत जी रेस्पिरेटरी सिस्टीमशी कनेक्टेड आहे. ओके. सो जलनेती आणि सूत्रनेती. सो जलनेती जी आहे ती आपल्याला करून दाखवायला म्हणजे प्रॅक्टिकल करून दाखवायला आहे तुम्हाला. सो मॅम शिकवतील तुम्हाला. आणि सूत्रनेती ही फक्त एक्सपेक्टेड नाहीये, आलीच पाहिजे, बट यू शुड नो. म्हणजे ग्रंथांमध्ये आपल्या सूत्रनेतीच होती, जलनेती नव्हती. जलनेती ही आता आपण फाइंड आउट केलेली आहे. थोडी सिंपल टेक्निक आणि सहज सगळे करू शकतील असं. ऑल्सो जल कपालभाती म्हणजे ग्रंथांमध्ये ह्याचा पण रेफरन्स आहे. जल कपालभाती म्हणजे कपालभाती युजली आपण विथ एअर करतो, पण घेरंड संहितेमध्ये विथ वॉटर पण सांगितलेली आहे. जल कपालभाती म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रिलने इनहेल किंवा नाकाने इनहेल करायचं आणि तोंडाने सोडायचंय, तोंडाने इनहेल करायचं आणि नाकाने सोडायचंय. ओके. तेच इथं दिले बघा, व्युत्क्रम आणि शीतक्रम. ओके. एकामध्ये आहे नाकानी पाणी इनहेल करायचं म्हणजे आपल्या ओंजळीत घ्यायचं, नॉस्ट्रिल्स मधून ते इनहेल करायचं आणि तोंडातून बाहेर काढायचं. आणि एकामध्ये आहे तोंडातून इनहेल करायचं, तोंड बंद करायचं आणि घसा म्हणजे आपलं जे क्लोजर आहे ना, म्हणजे फॅरिंग्स आहे ना, फॅरिंग्स तिथे असं क्लोज करायचं आणि नाकातून ते पाणी बाहेर काढायचं. ठीक आहे. म्हणजे ते गिळायचं नाही, नाकातून बाहेर काढायचं. सो हे झालं जलकपालभाती. हे म्हणजे शुद्धिक्रियांमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचं रिझन काय आहे किंवा ते का केले गेले पाहिजे, तर टू क्लिअर द सायनसेस फ्रॉम म्युकस अँड ब्लॉकेजेस, स्टिम्युलेट नर्व एंडिंग्स, ऍक्टिव्हेट 5 सेन्सेशन प्युरिफाईड अँड रिड्यूस इन्फ्लमेशन. ओके. या दिवसांमध्ये, सर्दीच्या दिवसांमध्ये हे सगळे इम्पॉर्टंट आहे. जलकपालभाती किंवा ही जलकपालभाती इतकी नॉर्मली असेल किती सहजपणे नाही करू शकत, त्याला विथ प्रॅक्टिस करायला लागतं. सगळ्यालाच हे जरा विथ प्रॅक्टिस लागतं, कारण जलनेती म्हटलं तरी इतकी सोपी नाहीये. त्यात ओरली म्हणजे तुम्हाला माउथ कॅव्हिटी ओपन ठेवून फक्त तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे तो यूज करायला लागतो, तो पण अपर रेस्पिरेटरी ट्रॅक. म्हणजे तो पण इतका सोपा नाहीये, प्रॅक्टिस लागते त्याला शिकण्यासाठी आणि मग डेली प्रॅक्टिससाठी. तर हे का करायचंय, टू क्लिअर द सायनसेस फ्रॉम म्युकस अँड ब्लॉकेजेस. आपल्या सायनसेस जे आहेत आपण बघितलं होतं बघा ह्याच चॅप्टरमध्ये, सायनसेस बघितले होते. म्हणजे तुमच्या कॅव्हिटीज, आपल्या स्कलवरती असणाऱ्या कॅव्हिटीज जिथे युजली हवा असली पाहिजे. ओके. व्हेंटिलेशनसाठी ते असतात, पण त्या ठिकाणी जर म्युकसनी ब्लॉकेज झालं असेल तर मग हेवीनेस ऑफ हेड होतो आपल्याला आणि त्यालाच आपण सर्दी होणं किंवा सायनसायटिस म्हणतो. मग अशा वेळी ते क्लीन करण्यासाठी जलनेती इम्पॉर्टंट आहे. स्टिम्युलेट द नर्व एंडिंग्स. ओके. नर्व एंडिंग स्टिम्युलेट करण्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणजे सर्दी झाल्यानंतर युजली आपल्याला तोंडाला पण चव नसते आणि वास पण येत नसतो. म्हणजे हे सगळ्याचं काय आहे, तर आपले सेन्स ऑर्गन्स जे आहेत ते
म्हणजे त्यांच्याकडून निघणाऱ्या नर्व्स ज्या आहेत ते मेंदूपर्यंत इन्फॉर्मेशन घेऊन जात असतात की अमुक एक गोष्टीचा वास येतोय किंवा अमुक एक गोष्ट आपण तोंडात घेतली आहे म्हणजे त्याची चव करण्यासाठी टेस्ट बर्ड्स असतात. पण याच्यामध्ये काय होतं की आपलं थोडंसं जे सेन्सरी ऑर्गन्स जे आहेत मेनली हे दोन नाक आणि जीभ हे थोडं कमी काम करतात. त्यामुळे ते क्लीन करण्यासाठी किंवा त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी पण हे क्रिया करणं गरजेचं आहे. इन्फ्लॅमेशन, आता म्युकस कसं काय वाढलं सायनसेस मध्ये तर इन्फ्लॅमेशन झालं, इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणून ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी. त्यानंतर तिसरं आहे कुंजल क्रिया. कुंजल क्रिया ही हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगितलंय, त्याला गजकर्णी असं पण म्हटलंय. कुंजल क्रिया इज नथिंग बट वमन सारखं असतं. म्हणजे फूड घेतल्यानंतरच कुंजल क्रिया करतात. म्हणजे खाल्ल्यानंतर तुम्ही आकंठ पाणी प्यायचंय आणि ते पाणी जे पिलेलं आहे ते इतकं पाणी प्यायचं की तुम्हाला आता असं वाटलं पाहिजे की अजून मी एखादा घोट पिलं तर मी आता उलटीच करेन, इथपर्यंत पाणी प्यायचं. आणि ते गजकरणी, गज म्हणजे हत्ती, हत्ती कसं सोंड्यानी पाणी बाहेर सोडतो ओके किंवा असे फवारे मारतो, तसं आपण तोंडातून ते पाणी जे आहे ते पाण्यावाटे ते अन्न हे पोटातून बाहेर काढायचे, त्याला म्हणतात कुंजल क्रिया. आणि क्लोज फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन अप्पर जीआयटी अँड एअरवेज विथ रिफ्लेक्स ऍक्शन इन नर्व सप्लाइंग बोथ इसोफेगस अँड ब्रॉन्काय. आता मी ही जी कुंजल क्रिया सांगितली त्याचं मी काय म्हटलं की ते इसोफेगस मधून बाहेर येणार आहे ना. आपण जे खाल्लंय, आपण समजा आता काही जेवलोय, युजली ही प्रॅक्टिस कशासाठी फेमस आहे तर तुम्ही काहीतरी हेवी मील केलं असेल. आता वेट वॉच करणारे जे लोक असतात की ज्यांना अजिबात जास्त वजन वाढलेलं चालत नाही किंवा म्हणजे मन पण मारायचं नसतं, अमुक एक आवडती गोष्ट खायची पण असते पण त्याचे कॅलरीज पण नको असतात, मग अशा वेळी फॉरेनमध्ये ही जरा प्रथा आहे प्रचलित की ते खातात आणि नंतर ही कुंजल क्रिया किंवा वमन करतात, जेणेकरून खाईपर्यंत खायचा आस्वाद पण घेता येतो आणि पुढं ते डायजेशनसाठी जायच्या आधी त्याला उलटून बाहेर पण काढायचं. मग आता मी ही जी क्रिया सांगितली ही डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे. मग आपण जी बघतोय ती रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, तर आता याच्यात डायजेस्टिव्ह सिस्टीमची कुंजल क्रिया का घेतली आहे त्याचं उत्तर दिलं इथं. क्लोज फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन अपर जीआयटी अँड एअरवेज विथ रिफ्लेक्स ऍक्शन इन नर्व सप्लाइंग बोथ इसोफेगस अँड ब्रॉन्काय. ही जी मी म्हणते ना हे रिगर्गिटेशन जे आहे ना, रिगर्गिटेशन म्हणजे उलटी येणं, उलटी यायची भावना होणं किंवा उलटी झाल्यानंतर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला थोडा कफ पण बाहेर पडलेला असतो, म्हणजे तुमच्या याचं रिगर्गिटेशन जे आहे ते तुमच्या ट्रकियामध्ये पण झालेलं असतं, ट्रकियामधला पण म्युकस बाहेर पडतो प्लस डोळ्यांमधनं पाणी येतं. सो मग ती जी ऊर्ध्व गती आहे ना ती या सगळ्यांना अप्लाय होते. आपण म्हणतो फक्त की उलटी झाली आहे, पण इसोफेगस मधला कंटेंट बाहेर येतो, ट्रकियामधला कंटेंट बाहेर येतो, सायनसेस मधला कंटेंट पण बाहेर येतो नाकावाटे, आणि डोळे पण क्लीन होतात. ओके, म्हणजे असं प्रकारे ते जो ऊर्ध्वगती आहे ना ती सगळ्या ओपनिंग्सना लागू होते. ओके, येस. नाउ इफेक्ट ऑफ ब्रीदिंग. मोर एनर्जी, स्ट्रॉंगर इम्युन सिस्टीम, एनहान्सेस ॲबिलिटी टू हँडल स्ट्रेस. जर ब्रीदिंग विथ प्रॉपर टेक्निक केलं तर एनर्जी जास्त देते, आपल्याला एनर्जी फील करवते. स्ट्रॉंगर इम्युन सिस्टीम, इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी गरजेची आहे, कारण ऑक्सिजन सप्लाय जो आहे ना पूर्ण बॉडीमध्ये तो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मधून होतो. एनहान्सेस ॲबिलिटी टू हँडल स्ट्रेस. ओके, आपण बघितलं होतं चले वाते चले चित्त, जितकं माइंड ब्रीदिंगला कंट्रोल करणार तितकं माइंड कंट्रोलमध्ये येईल आणि तिथूनच स्ट्रेस हँडल करायची कपॅसिटी मिळते. Left nostril is called as Chandra Nadi and breathing through left nostril has cooling effect. The right nostril is called as Surya Nadi and its breathing has warming effect. Only one nadi work at a time for 2 hours. Both nostrils function together for a small period of change over that. Why Anulom Vilom has great effect in respiratory system. आपले दोन्ही नॉस्ट्रिल एकत्र चालू नसतात, एका वेळी एकच नॉस्ट्रिल चालू असते, एक नॉस्ट्रिल ब्लॉक असते सगळ्यांचीच. फक्त सूर्योदयाला आणि सूर्यास्ताच्या वेळेस त्या दोन्ही नॉस्ट्रिल्स ओपन असतात जेव्हा युजली आपण प्राणायाम करतो. ओके, मग म्हणजे तो जास्त इफेक्टिव्ह होतो. रेस्पिरेशन इज बेसिक फंडामेंटल्स ऑफ प्राणशक्ती अँड मनशक्ती. ओके, रेस्पिरेशन हे प्राणशक्ती आणि मनशक्ती या दोघांचा बेसिक फंडामेंट आहे. ओके, येस, कळाली आहे रेस्पिरेटरी सिस्टीम? काही डाऊट्स आहेत?
मॅडम दुपारच्या वेळेस पण दोन्ही नाड्या चालू असतात का नाही नाही साधारणतः? नाही नाही, दुपारी नाही, फक्त सकाळी आणि रात्री, संध्याकाळी, सूर्योदय आणि सूर्यास्त. सूर्यास्ताच्या पण आधी, नट सूर्यास्त थोडस आधी, म्हणजे साधारण 5 ते 7च्या दरम्यान. ओके. अगं त्या केतकीने मेसेज केला आणि तीच जॉईन नाही झाली, काय प्रॉब्लेम नाहीये. एकदा मेसेज करा कोणतरी ग्रुपवरती, रिमाइंड करा फक्त. चुकून मिस 12:30 वगैरे नाही ना लिहिलं बघा. ओके, सो आता इथून पुढे होणार आहे जी इम्पॉर्टंट सिस्टीम आहे ती म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टार्ट करूया. ओके, सो डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रिटरी सिस्टीम. ओके, इंट्रोडक्शनमध्ये आपण बघणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे 2 सिस्टीम एकत्र घेणार आहोत, म्हणजे आहेत वेगवेगळ्या लिहिलेल्या पण थोड्याशा कन्साइज करून दिलेल्या आहेत. ओके, इंट्रोडक्शन आहे आधी. ऑर्गन्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहेत इम्पॉर्टंट ते सांगितलंय, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन सांगितलंय, फंक्शन्स, समरी, योगा अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड क्वेश्चनर. आणि एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये युरिनरी सिस्टीम, फंक्शन्स, फिजिओलॉजी ऑफ बॉडी टेम्परेचर, देन योगा अँड एक्सक्रिटरी सिस्टीम अँड देन क्वेश्चनर. ओके, आता इंट्रोडक्शन, आधीच्या सगळ्या सिस्टीम आठवून बघायच्या. आपण इंट्रोडक्शन मध्ये सेल, टिश्यूज, ऑर्गन्स आणि सिस्टीम्स अँड देन बॉडी हे सगळं पाहिलेलं आहे. ओके, ते आठवा थोडंसं. खूप साऱ्या सेल एकत्र येऊन टिश्यू होतात, खूप साऱ्या टिश्यूज एकत्र येऊन ऑर्गन बनतात, खूप साऱ्या ऑर्गन्स एकत्र येऊन सिस्टीम बनतात आणि खूप साऱ्या सिस्टीम एकत्र येऊन हे आपली ह्युमन बॉडी बनलेली आहे. सो अल्टिमेट जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे बॉडीचं सगळ्यात छोटं ते सेल आहे. आणि आपण बघितलं होतं सेलला जशा आपल्या गरजा आहेत की आपल्याला एनर्जी, काम करण्यासाठी एनर्जी लागते, मग त्यासाठी आपल्याला जेवण करायला लागतं, मग आपल्याला एक्सक्रिशन ही आपली बेसिक नीड आहे, एक्सक्रीट करायला लागतं, आपल्याला ऑक्सिजन लागतो रेस्पिरेशनसाठी, असं सगळं प्रत्येक सेलची पण गरज आहे. ओके, so the cell requires essential material for growth and other structural activities. It needs energy for these activities. म्हणजे सहज समजून घ्या, एखादी ग्रंथी असेल, पिट्युटरी ग्लँडच्या ज्या सेल आहेत ते काय करणार, तर पिट्युटरी ग्लँडच्या सेल हे हॉर्मोन सिक्रीट करणार. मग त्यांना ते कामच आहे. मग ते काम करण्यासाठी त्यांना काय करायची गरज आहे, त्यांना एनर्जीची गरज आहे. म्हणजे त्यांना जरी ग्लुकोज वगैरे मिळालं तरी त्या सेल ह्या स्पेशलाइज असतात टू सिक्रेट हॉर्मोन्स. तसंच लिव्हरच्या सेल्स असतील तर त्या सेल काय सिक्रेट करणार, तर बाईल सिक्रेट करणार गॉल ब्लॅडर मध्ये साठवण्यासाठी. पॅनक्रियाच्या ज्या सेल आहेत त्या सेल काय सिक्रेट करणार, तर इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन सिक्रेट करणार. सो सेल पूर्ण म्हणजे सेलचं स्ट्रक्चर सेम आहे पण फंक्शन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. लिव्हरमध्ये त्याचं फंक्शन असणार आहे, लिव्हरमध्ये फंक्शन असेल बाईल सिक्रेट करायचं, इन्शुलिन सिक्रेट करायचं काम पॅनक्रियासमध्ये असेल, आणि ग्रंथींमध्ये म्हणजे ग्लँड्समध्ये काम असणारे वेगवेगळे हॉर्मोन सिक्रेट करायचं. सो त्या कुठल्या सेल आहेत त्यावर त्यांचं फंक्शन डिपेंड होईल. स्ट्रक्चर साधारण सेम असतं सेलचं. ओके, the cell requires essential material for growth and other structural activities. It needs energy for these activities. Food we consume contains complex substances which cannot be directly utilized by the cell. Hence, it is necessary to convert them. Okay, आपण जे फूड घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन जे होतं फायनली, म्हणजे बॉडी ज्या फॉर्ममध्ये त्याला ऍक्सेप्ट करतं ते वेगवेगळे. आपण घेतो चपाती, भात, भाजी किंवा कधी स्वीट किंवा वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या कलरचं, पण आपल्या ब्लडमध्ये जे ऍक्सेप्ट होतं, आपण जे खातो त्याचंच ब्लड होतं ना शेवटी. ब्लड काय तयार होऊन आपण जन्माला आलो तेव्हाच फक्त जेवढं ब्लड मिळालं तेवढंच अजून नाहीये. ब्लड जे आहे ते सारखं बनत असतं, ब्लड सेल ज्या आहेत त्या डेड होत असतात, नवीन सेल तयार होत असतात. ही प्रोसेस ऑनगोईंग आहे आणि हे सगळं कशामुळे होतं, आपण जे अन्न खातो त्यामुळं. पण आपण जे अन्न खातो ते आणि आपल्या बॉडीमध्ये जे ऍक्सेप्ट केलं जातं ते, या दोघांमध्ये फरक आहे. आणि त्याच्या मधली ही जी गॅप आहे ना, ही भरून काढायचं काम कोण करतं, आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, म्हणजे जे काही आपण चपाती, भाजी, वरण भात जे काही आपण खाल्लंय त्याचं अल्टिमेट कन्व्हर्जन हे ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स आणि फॅटी ऍसिड्स या फॉर्ममध्ये करायचं जे काम आहे ते काम मेनली आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम करत असते.
Digestion is a process where these complex food molecules are broken down into simpler forms which can be easily absorbed in the blood and used by the cells. It is also called a gastrointestinal system, GIT, gastrointestinal system असंही म्हणतात. ऑर्गन्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम 3 पार्ट्स मध्ये समजण्यासाठी डिवाइड केलंय. डायजेशनचे ऑर्गन्स वेगळे आहेत. ॲसिमिलेशन, ओके, ॲसिमिलेशन म्हणजे जे काही डायजेस्ट केलं आहे ते ॲब्सॉर्ब करायचं आणि ते ॲसिमिलेट करायचं, सर्क्युलेशन मध्ये सोडायचं. आणि इजेक्शन, आता जे काही आपण खातो ते 100% यूज होत नाही. ओके, मग त्याच्यात जो चोथा आहे ज्याची गरज नाही आपल्याला, तो चोथा आहे, फायबर आहे, ते शरीरातनं बाहेर काढायचं काम म्हणजे इजेक्शनचं काम वेगळी सिस्टम म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मधलाच वेगळा पार्ट करतो. सो असं 3 पार्ट्स मध्ये ह्यांनी डिवाइड करून दिलंय. डायजेशनचे जे ऑर्गन्स आहेत ते आहे माउथ. ओके, माउथ मध्ये पण टीथ, टंग, फॅरिंग्स, सलायव्हरी ग्लँड्स. माउथ का दिलाय कारण माउथ मध्ये पण डायजेशन स्टार्ट होतं. जे काही आपण कार्बोहायड्रेट्स घेतो, सिम्पल कार्बोहायड्रेट, ते त्यांचं डायजेशन हे माउथ मध्ये स्टार्ट झालेलं असतं. त्यानंतर इसोफेगस, फूड पाईप, आणि स्टमक, फंडस, बॉडी आणि पायलोरस. ओके, हे जे पार्ट आहेत हे डायजेशनचे पार्ट आहेत. त्यानंतर होतं ॲसिमिलेशन, म्हणजे डायजेशन काय पूर्णपणे स्टमक पर्यंतच होतं असं नाही. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे 3 पार्ट्स होतात, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम, इथं ॲसिमिलेशन स्टार्ट होतं. म्हणजे मायनर लेवलवरती डायजेशन आणि त्याचं सिम्पल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन झालं की लगेच ॲब्सॉर्प्शन स्टार्ट होतं, ते या पार्ट्समध्ये, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. आणि ग्लँड्स मध्ये लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रियाज. ओके, या ठिकाणी ॲसिमिलेशन होतं. आणि इजेक्शन म्हणजे आता जे काही खाल्ल्यानंतर उरलेला जो चोथा आहे तो शरीराच्या बाहेर टाकायचं काम कुठून सुरू होतं? अपेंडिक्स, लार्ज इंटेस्टाईनचा एक भाग आहे, कोपऱ्यातला टोकदार असा अपेंडिक्स आहे. लार्ज इंटेस्टाईन मधला सीकम, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, रेक्टम आणि ॲनस. ओके, ओके. सो स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, ही जी डायग्राम आहे या डायग्राम मध्ये तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर करेल, जे काय आपण जी की सिस्टीम म्हणतो ना आपण, माउथ पासून स्टार्ट होते आणि ॲनस पर्यंत एंड होते त्याची. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम इट स्टार्ट्स फ्रॉम माउथ. आणि रेस्पिरेटरी सिस्टीम कुठून स्टार्ट झाली होती आपण बघितलं होतं? रेस्पिरेटरी सिस्टीम कुठून स्टार्ट झाली होती? नोज. ओके, आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती माउथ पासून स्टार्ट होते. माउथ मध्ये आपण अन्न घेतो, तिथून मागे फॅरिंग्सचा जो पार्ट आहे ना तो कॉमन आहे. रेस्पिरेटरी ट्रॅक आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये फॅरिंग्सचा जो पार्ट आहे तो कॉमन आहे. तिथून खाली आहे पुढे लॅरिंग्स आहे आणि मागच्या साईडला इसोफेगस आहे. सो इसोफेगस मधून ही जी आहे ही इसोफेगस नंतर स्टमक. ओके, सी शेप जो आहे तो स्टमकच्या पुढं पुन्हा लेफ्ट साईडला सी शेप आहे तो डिओडेनम. त्याच्यानंतर जेजुनम, शेवटचा पार्ट इलियम, आणि इलियम कडून लार्ज इंटेस्टाईन, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन आणि ॲनस. ओके, रेक्टम आणि मग ॲनस. सो ही झाली डायजेस्टिव्ह सिस्टीमची. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती सिंगल लाईन पोकळी आहे, जी माउथ पासून ती कॅव्हिटी स्टार्ट होते ना ती ॲनस मध्ये जाऊनच थांबते. ओके, आणि म्हणून तिचं जे आहे सिंगल लाईन आहे, बाकी सगळ्या अटॅचमेंट तिला जॉईन झालेल्या आहेत, कनेक्ट झालेल्या आहेत. अदरवाईज आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही एकच सिंगल पोकळी आहे. पुढं काही ठिकाणी ती मोठी होते स्टमकच्या इथे, परत तीच पुढे कंटिन्यू होते, लहान डायमीटर होतो, परत थोडासा मिडियम डायमीटर होतो लार्ज इंटेस्टाईन मध्ये, आणि एंड होतो ॲनस मध्ये. ओके, हा. सो 1 बाय 1 पार्ट बघत जाऊया. माउथ. ओके, राईट साईडला डायग्राम पण दिली आहे बघा. इट इन्क्लूड्स लिप्स, पॅलेट, रूफ ऑफ द माउथ,
teeth, we have two sets of teeth. One is the milk teeth and the other is permanent teeth, that is 32 in number. Milk teeth जे आहेत ते 25 आहेत नंबर मध्ये. It helps to chew the food. Tongue, it is a muscular organ that rests on the palate. It contains numerous taste buds and has various nerves that senses consistency, size, etc. and helps push food into the pharynx. Okay. Epiglottis, it prevents the food entering larynx. हा पार्ट आपण बघितलाय. Pharynx, it lies behind mouth, nose and larynx. It is divided into three parts: nasopharynx, oropharynx and laryngopharynx. Okay. So mouth मधला हे मेजॉरिटी आपल्याला माहिती. It includes lip, palate, that is roof of mouth. टीथ 2 सेट आहेत. ओके. 25 जे आहेत ते टेम्पररी म्हणतात आणि 32 जे आहेत ते परमनंट म्हणतात. Tongue, it is a muscular organ rests on the palate. It contains numerous taste buds and has various nerves that sense consistency, size, etc. and help push food into pharynx. एपिग्लॉटिस माहिती आपल्याला, आपण बघितलं होतं त्या दिवशी की आपण खात असताना म्हणजे आपण जेव्हा गिळतो, अन्न जेव्हा गिळतो तेव्हा एपिग्लॉटिस ही झडप आहे ती आपल्या ट्रकियावरती पडते आणि त्यामुळे आपण जे काही खातो ते आपल्या इसोफेगसमध्ये जातं. आणि फॅरिंग्स हा कॉमन पार्ट आहे. इथं राईट साईडला दाखवलंय बघा, नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि हायपोफॅरिंग्स किंवा लॅरिंगोफॅरिंग्स. तर हा जो पार्ट आहे बॅक साईडचा तो फॅरिंग्सचा पार्ट आहे. ओके. आता सलायव्हरी ग्लँड्स, there are 3 pairs of salivary glands. Okay, they secrete watery fluid called as saliva. It keeps the mouth moist and soften the food and makes it a fine paste bolus that can be easily swallowed. The sight or smell of food stimulates salivary secretion. It is alkaline. It contains enzyme like ptyalin that initiates digestion by converting some carbohydrates and simple sugars. The 3 pairs of salivary glands are. Okay. So salivary glands मगाशी मी सांगितल्यासारखं वॉटरी फ्लुइड salivary glandचं काम आहे सलायवा सिक्रेट करणं. It keeps the mouth moist and soften the food and makes it a fine paste. आपलं जे माउथ आहे ते मॉइस्ट ठेवायचं काम आणि जे काय आपण खातो त्यानंतर त्याचा एक छोटा बोलस बनवायचं काम हे माउथ सलायव्हरी ग्लँड मधून निघणारा सलायवाचं काम आहे. that can be easily swallowed. The sight or smell of the food stimulates salivary secretion. आपल्या आवडीचं जेवण बनवलं असेल किंवा आपल्याला वास आला की आपल्या तोंडाला पाणी सुटतं आपण म्हणतो, ती जी फ्रेज आहे ती याच्यासाठीच, आपल्या सलायवा सिक्रेट व्हायला सुरुवात होते. इट इज अल्कलाईन. सलायवा जी आहे इट इज अल्कलाईन म्हणजे पीएच जो आहे 7 पेक्षा जास्त आहे. इट कंटेन्स एन्झाइम्स लाईक टायलिन दॅट इनिशिएट डायजेशन बाय कन्व्हर्टिंग सम कार्बोहायड्रेट्स इंटू सिम्पल शुगर्स. ओके. टायलिन नावाचं एन्झाईम असतं सलायवामध्ये. त्याच्याने काय होतं, इट इनिशिएट डायजेशन बाय कन्व्हर्टिंग सम कार्बोहायड्रेट इंटू सिम्पल शुगर. कुणाला चक्कर वगैरे आली असेल आपल्या ओळखीतल्यांना तर आपण काय देतो त्यांना, ग्लुकोजचं बिस्किट देतो किंवा ग्लुकॉन डी देतो किंवा ग्लुकोजची पावडर देतो. ती का देतो, कारण ग्लुकोज जे आहे हे माउथमधूनच डायजेस्ट व्हायला सुरुवात होतं आणि माउथमधूनच ते मेन ब्लड स्ट्रीममध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं आणि इन्स्टंट जे आहे ग्लुकोज आपल्याला अवेलेबल करून दिलं जातं ब्लडमध्ये. जेणेकरून समजा त्या व्यक्तीचा ब्लड ग्लुकोज लेवल कमी झाली असेल तर मेंदूला जर आपल्याला शुगरचा लेवल सप्लाय कमी झाला तर चक्कर येऊ शकते अशा व्यक्तीला. सो आपण जे आहे इन्स्टंट ग्लुकॉन डी किंवा असे काही सप्लिमेंट्स म्हणजे ग्लुकोज जास्त असणारे बिस्किट असं त्या पेशंटला देतो. ओके. There are 3 pairs of salivary glands: parotid gland, submandibular glands and sublingual glands. Okay. Parotid glands इथे दिलेत बघा, दाखवलेत 3 कुठे कुठे आहेत ते. कानाच्या पुढच्या साईडला पॅरोटिड ग्लँड्स आहेत, डक्ट आहे वरच्या साईडला, सबमॅन्डिब्युलर ग्लँड आहे, डक्ट त्याची. ओके. आणि सबलिंग्वल ग्लँड आहे जिभेच्या खाली. ओके. पॅरोटिड, दे आर द लार्जेस्ट. इट लाईज इन फ्रंट ऑफ द इयर्स. Submandibular glands lies below the jaws and sublingual glands lies on the floor of the mouth beneath the tongue. They are smallest glands. आता इसोफेगस. एकच मिनिट हा.
हा, इसोफेगस जो आहे ते म्हणजे अन्ननलिका. इट इज अ मस्क्युलर ट्यूब अबाउट 25 सेंटीमीटर लॉंग एक्सटेंडिंग फ्रॉम लोअर एंड ऑफ द pharynx टू द स्टमक. It lies behind the trachea and joins the stomach, piercing through the diaphragm. It is also called the food pipe. It is a part of the alimentary canal. It acts as the passage for bolus from mouth to stomach by process of peristalsis, that is rhythmic contraction and relaxation of the muscular wall. The walls are made up of loose connective tissues with inner lining of the epithelial cells. ओके, फक्त इसोफेगस बद्दल बोलतोय आपण. तर साधारण त्याची लेंथ जी आहे ही 25 सेंटीमीटर लॉंग आहे. आपण मेन फरक काय पाहिला होता ट्रकिया आणि इसोफेगस मध्ये, आठवत आहे? ट्रकियाला रिंग्स लाईक स्ट्रक्चर असतं, इसोफेगसला नाही. कशासाठी असतं आणि कशासाठी ह्याला नाहीये? कारण इसोफेगसला जर रिंग लाईक स्ट्रक्चर असेल तर अन्न बाहेर येईल, आणि ट्रकियाला रिंग लाईक स्ट्रक्चर त्याच्यासाठी असतं की पंपिंग एअरचं व्हायला पाहिजे. एअर पॅसेज फ्री राहायला पाहिजे आत बाहेर करण्यासाठी. ओके, आणि इसोफेगसला जे आहे बाहेर नाही येणार, पण इसोफेगसला गरज नाहीये. आपल्या बॉडीमध्ये अननेसेसरी काहीच गोष्टी नाहीयेत, त्याची गरज नाहीये असा एकही पार्ट नाहीये. ओके, त्याची गरज नाहीये कारण ती आपण जेव्हा इंजेस्ट करतो किंवा आपण गल्प करतो, एक घास घेतला आणि आपण तो गिळलाय की त्या घासासोबत हा मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की त्या घासासोबत ती पाईप अशी आपल्याला तो घास आपल्याला आत जाताना दिसतो. ओके, वरून जर बघितलं तर इतकंच त्याची डायमीटर असतं, त्याच्याहून जास्त नसतं, आणि ते कायम क्लोज अवस्थेतच असतं. आणि त्यातनं परत पुढे जाऊन स्पिंक्टर पण आहेत 2. मग त्या स्पिंक्टर मधून आत तो घास गेल्यानंतर स्टमकमध्ये ते स्पिंक्टर पुन्हा क्लोज होऊन जातं. ओके, सो फूड पाईप, इट इज ऑल्सो कॉल्ड एज फूड पाईप. अन्ननलिकेला फूड पाईप असं पण म्हणतात, आणि श्वास नलिकेला काय म्हणतात? विंड पाईप. Wind pipe म्हणतात. So it is a part of alimentary canal. It acts as the passage for bolus from mouth to stomach by the process of peristalsis. आता पेरिस्टाल्सिस ही मुवमेंट आहे, वेव्ही मुवमेंट आहे. वेव्ही मुवमेंट म्हणजे काय की अन्ननलिकेमध्ये जे घास येतो ते, ही जी मुवमेंट आहे ही पूर्ण थ्रू आउट द डायजेस्टिव्ह सिस्टीम राहणार आहे. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या एका पार्टमध्ये म्हणजे स्टार्टिंगच्या पार्टमध्ये ती अन्नाची गोळी आली तर ती पुढं कशी ढकलणार, तर ज्या ठिकाणी ती अन्नाची गोळी आली आहे ना तिथले मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्या अन्नाच्या गोळीला पुढे ढकलतात, मग पुन्हा ओपन होतात. ओके, आणि मागचा जो मागून जी येणारी अन्नाची गोळी आहे तिला आपल्यामध्ये घेतात. ओके, मग परत ओपन होतात, परत जी आपल्याकडे आलेली आहे ती अन्नाची गोळी पुढे सरकवतात. असं करून प्रत्येक छोटी छोटी जी अन्नाची गोळी आहे ती पुढे 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 ढकलली जाते आणि तिचं डायजेशन करून जे अल्टिमेटली अननेसेसरी थिंग्स आहेत, ओके, त्या एक्सक्रीट केल्या जातात थ्रू लार्ज इंटेस्टाईन. ओके, सो ही जी आहे याला म्हणतात पेरिस्टाल्टिक मुवमेंट. हे जे मी सांगितलं ते की रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द मस्क्युलर वॉल ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. इंटेस्टाईनची जी वॉल आहे मस्क्युलर वॉल, त्याचं रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. The walls are made up of loose connective tissues with inner lining of epithelial cells. ओके, ज्या वॉल्स आहेत ना त्या कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेल्या आहेत अँड विथ द इनर लाइनिंग ऑफ द एपिथेलियल सेल. आतलं जे लाइनिंग आहे ते एपिथेलियल सेल्सचं आहे. आपण बघितलं होतं एपिथेलियल सेल्स ह्या अशा ठिकाणी असतात जिथं आपलं व्हॉलंटरी कंट्रोल नसतो. सो या ठिकाणी आपला व्हॉलंटरी कंट्रोल नाही आहे, म्हणजे आपण नाही ठरवत ना आता माझं अन्न पचलं पाहिजे, आता थोडा वेळ थांबलं पाहिजे. त्यांची ती प्रोसेस चालू असते. त्यांचं अन्न हे करायला सुरुवात झाली, पचायला सुरुवात झाली की ते स्टमकमध्ये थोडा वेळ राहतं, 2 ते 3 तास. स्टमकमधून पुढं डिओडेनममध्ये जातं, मग जेजुनममध्ये जातं, मग इलियममध्ये जातं. ही प्रोसेस जी आहे ही इनव्हॉलंटरी, आपण त्याला कंट्रोल नाही करू शकत. मग अशा सगळ्या ठिकाणी जे आहेत कुठले सेल्स असतात मी म्हटलं होतं, तर एपिथेलियल सेल्स असतात. ओके, नाउ कार्डियक स्फिंक्टर इज वन वे वॉल लाईक रिंग shape muscular structure at the junction of lower end of esophagus and start of the stomach. It prevents reflux, re-entry of food into esophagus. Okay, तो कार्डियक स्फिंक्टर मी सांगितलं होतं की एका साईडला म्हणजे जिथं अन्ननलिका संपते आणि स्टमक स्टार्ट होतं त्या साईडला म्हणजे त्या ठिकाणी कार्डियक स्फिंक्टर आहे. ओके, मग तो स्फिंक्टर ओपन झाल्यानंतरच ती अन्नाची गोळी आतमध्ये पडते.
त्याचं काम काय आहे? इट इज वन वे वाल्व लाईक रिंग शेप मस्क्युलर स्ट्रक्चर at the junction of the lower end of the esophagus and start of the stomach. It prevents reflux, re-entry of food into esophagus. Now, stomach. एक मिनिट, हा डायग्राम बघते. अजून स्टमक थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत. इट इज द हायली फ्लेक्झिबल मस्क्युलर बॅग lies on the left side of the abdomen below the diaphragm. It is divided into three parts. Upper is fundus, middle is body, and lower is pylorus. Okay. स्टमकचे पुन्हा 3 भाग पडतात. फंडस, बॉडी अँड पायलोरस. एक 2च मिनिटं द्या मला. मी 12:36 झाली आहे ना. एक 2 ते 3 मिनिटात मी येते. ओके. 12:40ला रिस्टार्ट करूया. एकच मिनिट. येस. ही रुपाली आणि शीतल तुम्हाला समजतंय ना ग? आहात ना तुम्ही? हो मॅम आहे. हो, कधी कधी विचारत चला. ओके. काही डाऊट्स असतील तर विचारत चला. ओके. सो स्टमक जो आहे त्याचे 3 पार्ट्स पडतात. फक्त ना याच्यामध्ये आय डोंट नो की मी डायग्राम घालायला पाहिजे होती तुम्हाला कळण्यासाठी. ठीक आहे. ओके. आधी समजून घ्या, मग मी डायग्राम दाखवते. सो स्टमकचा जो पार्ट आहे तो कुठला पार्ट आहे हे तर कळालं तुम्हाला. आपण जे बघितलं आता ते इसोफेगस होतं. इसोफेगस नंतर स्टमकचा हा पार्ट, हा जो दिसतोय हा जे शेप, नॉट सी शेप, हा जो जे शेप दिसतोय तो पार्ट.
ओके, या पार्ट बद्दल आता आपण बोलतोय. आता आपण जस्ट इसोफेगस बद्दल बोललो, त्याची लांबी, त्याचं फंक्शन काय आहे, माउथ पासून स्टमक पर्यंत फूड आणून सोडणं आणि त्याच्यामध्ये असणारी पेरिस्टाल्टिक वेव्ह, याच्याबद्दल आतापर्यंत आपण बोललो. आता आपण स्टमक बद्दल बोलतोय. इट इज हायली फ्लेक्झिबल मस्क्युलर बॅग. मस्क्युलर पिशवी कशी असते त्यासारखी ती स्टमक ही बॅग आहे. इट लाईज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द ॲबडोमेन बिलो द डायफ्राम. म्हणजे आपल्या स्वतःच्या डाव्या साईडला ती असते आणि डायफ्रामच्या थोडीशी खाली असते. आता ही डायफ्राम ही पण कन्सेप्ट आपण आयकेस, इथं तर डायफ्राम नाहीये, पण आपण डायफ्राम काल रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघितलं होतं ना, तो साधारण या ठिकाणी असतो. ओके, चेस्ट आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी सेपरेट करायचं काम डायफ्राम करतो. तर आपण कालच पाहिलंय, त्यामुळे तुम्हाला आठवत असेल डायफ्राम काय आहे ते. जे स्टमक आहे, इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. अप्पर इज फंडस, मिडल इज बॉडी अँड लोअर इज पायलोरस. ओके, तो जो जे शेप आहे ना बॉडीचा, म्हणजे पूर्ण ह्याचा स्टमकचा, त्याचा वरचा जो भाग आहे तो फंडस आहे, मधला जो भाग आहे तो बॉडी आहे आणि खालचा जो भाग आहे तो पायलोरस आहे. इट इज गार्डेड बाय स्पिंक्टर्स टू प्रिव्हेंट री एंट्री at the upper end with the cardiac sphincter connecting the esophagus, while at the lower end with pyloric sphincter connecting the duodenum. परत याचा पण तेच आहे. आपण हार्ट मध्ये जे आहेत आपण वाल्व्स बघितले होते आणि त्या वाल्व्सचं काम काय होतं आठवतंय का? हार्ट मध्ये 4 चेंबर्स आहेत, तर 2 अप्पर आणि लोअर चेंबर या दोघांमध्ये आपण मध्ये वाल्व्स बघितले होते. ते वाल्व्स का असतात तिथे? आठवत आहे? हार्टचं स्ट्रक्चर आठवत आहे? त्याच्यामध्ये ट्रायकस्पिड, बायकस्पिड वाल्व्स असतात, आपण बघितलं होतं. सो वाल्व्सचं फंक्शन काय आहे, का असतात ते? की ब्लड एकमेकांमध्ये हा, पास नाही व्हावं, मिक्स होऊ नये म्हणून आणि एकाच हा. डिरेक्शननी पुढे पुढे जावं म्हणून, परत मागे येऊ नये म्हणून. करेक्ट करेक्ट. हा, सो तसंच इथं आहे. इट इज गार्डेड बाय स्पिंक्टर्स टू प्रिव्हेंट री एंट्री. हे जे स्पिंक्टर आहेत ना, आता मी जे बोलले की जिथं इसोफेगस स्टमकला येऊन मिळतो तिथे एक स्पिंक्टर आहे आणि जिथे स्टमक स्मॉल इंटेस्टाइनला जाऊन मिळतो तिथे एक स्पिंक्टर आहे. म्हणजे काय, तर आता आपण फूड घेतलं, आता आपण जेवलो, जेवल्यानंतर आपण जे काही जेवलो आहे ते आपल्या स्टमक मध्ये पोहोचलं, तिथं ते 3 ते 4 तास पडून राहतं. पडून म्हणजे त्याच्यावरती केमिकल रिॲक्शन होत असते. HCl जे आपल्या पोटामध्ये असतं ते मिक्स होत असतं, परत एन्झाईम्स मिक्स होत असतात आणि डायजेशन सुरू असतं. तर ते पुन्हा वरती येऊ नये म्हणून, इसोफेगस मध्ये परत येऊ नये म्हणून इसोफेगस आणि स्टमकच्या मध्ये असतो तो कार्डियक स्फिंक्टर, आणि स्टमक मध्ये 3 ते 4 तास राहिल्यानंतर मग ते पुढे ढकललं जातं स्मॉल इंटेस्टाईनकडे. मग ते स्मॉल इंटेस्टाईनकडे गेलं की परत स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेलेलं स्टमक मध्ये येऊ नये म्हणून तिकडे जो असतो त्याला म्हणतात पायरोलिक स्फिंक्टर. ओके, असे 2 स्फिंक्टर असतात. गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्युसेस कंटेनिंग हायड्रोक्लोरिक ऍसिड. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. ओके, ऐकल्यानंतर आपल्याला भीती वाटेल की आपण युजली केमिस्ट्रीमध्ये शिकलोय की कॉन्सन्ट्रेटेड HCl असतं त्यांनी सगळं जळतं, पण आपल्या बॉडीमध्ये, आपल्या स्टमकमध्ये जास्त ऍसिडिटी, आपण ज्याला म्हणतो ना की जळजळतं आपल्याला, ते का जळजळतं? कारण आपल्याला ऍसिडिटी वाढलेली असते. युजली कधी जास्त न खाण्यामुळे ऍसिडिटी होते. अशा वेळी काय होतं, जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा तुम्ही नाही खाल्लं आणि असं वारंवार 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 होत राहिलं की मग ते ऍसिड जे आहे ते इनर लेअर ऑफ स्टमकच खायला सुरुवात करतं. म्हणजे त्याचा अल्सर्स वगैरे फॉर्म व्हायला सुरुवात होतात त्या ठिकाणी. ओके, म्हणून साधारण आपण म्हणतो ना की आपली जी काही फूड सायकल आहे ती मेंटेन केली पाहिजे आपण, म्हणजे ती खाण्याची जी सायकल आहे ती मेंटेन केली पाहिजे. सो गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ द स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्युसेस. स्टमक मधले जे आतले लेअर आहे, जे आतले सेल्स आहेत ते गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट करतात आणि ज्याच्यामध्ये काय असतं तर HCl असतं. आणि ते HCl कसं आहे, ऍसिडिक आहे, म्हणून आपल्याला अपचन झालं किंवा खूप जास्त खाल्लं असेल तर, किंवा आपल्याला उलटी सारखं वाटत असेल तर जळजळतं. ते का जळजळतं? कारण ते ऍसिड असतं. इट हेल्प्स किल बॅक्टेरिया अँड जर्म्स. ते HCl का असतं? कारण इमॅजिन करा, आता तर असे काही रोग आपल्याला ऐकू येतात. आता कुठला प्राण्यांना झालेला रोग कुठला आहे सध्या चालू आहे जोरात? तो नाव काय त्याचं? रोग कुठला चालू आहे ज्याच्यामुळे चिकन खाऊ नका असं सांगितलं आहे, किंवा त्याच्यावरती रिसर्च चालू आहे की काही फरक पडतोय का, म्हणजे त्या मांसावरती?
किंवा अंडी खाऊ नका असं सांगतात, तो कुठला रोग आहे सध्या ज्याचा फार प्राण्यांमध्ये प्रादुर्भाव वाढलाय? चला, जनरल नॉलेज. कुणालाच माहित नाही? मंजिरी, रोगाचं नाव काय त्या? चिकनगुन्या नाही. नाही, तो तर डासामुळे. हा, लंफी रोग आलाय ना, लंफी. नाव मला आठवेना. मला नाव ते आठवत सगळं नव्हतं. सो त्याच्यावरती असे फोडी फोडी येतात ना त्यांच्या अंगावरती, आणि त्यामुळं म्हणजे असे हा एक दिसलेला आजार. माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे की असे कितीतरी अशुद्ध घटक किंवा कितीतरी कॉन्टॅमिनेटेड फूड आपण खातो, आणि ते फूड खातो ते आपल्या माउथमध्ये आणि सगळ्यात पहिलं जातं ते आपल्या स्टमकमध्ये. मग अशा वेळी जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे आपल्याला मे बी जर इथं जर HCl नसलं असतं, समजा आपल्या स्टमकमध्ये जर HCl नसलं असतं तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम तसेच पुढे गेले असते. इथं HCl असायचं कारण काय आहे? कारण हे काय ऍसिड आहे ना, ते त्या ऍसिडमध्ये असे छोटे छोटे बॅक्टेरिया आले की ते मरून जातात, आणि म्हणून आपल्या स्टमकमध्ये HCl आहे. म्हणजे प्रोटेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार केला तर इट हेल्प्स टू किल बॅक्टेरिया अँड जर्म्स इन द फूड. कारण आपण प्रत्येकच वेळेस हायजिनिक आणि खूप स्वच्छ असलेलं फूड खात नाही. त्यात थोडंफार तरी कंटॅमिनेशन असतं, थोडंफार तरी काय म्हणू शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या पोटामध्ये जातात, पण म्हणून काय आपण रोज आजारी पडत नाही. मग त्यावेळेस आपल्याला काय म्हणजे प्रोटेक्शन द्यायचं काम कोण करतं? तर हे HCl. द फूड इज चर्न मिक्स थरली विथ गॅस्ट्रिक ज्यूस टू फॉर्म काईन. तसंच पोटामध्ये जे आहे अन्न आपण जे घेतलेलं आहे ते घुसळलं जातं. ओके, ताक कसं घुसळतो आपण तसं ते घुसळलं जातं, कारण स्टमकला ना लेयर्स आहेत. थोडेसे स्ट्रेट मसल फायबर्स आहेत, थोडेसे हॉरिझॉन्टल आहेत आणि थोडेसे डायगोनल आहेत. ते तसे मसल फायबर का आहेत? तर त्याच्यामुळे काय होतं, ते स्टमक जे आहे ते कंटिन्युअस असं हालचाल चालू असते स्टमकची, आणि ते जे काही अन्न आपण खाल्लेलं आहे ते कंटिन्युअसली घुसळत असतं. ओके, घुसवलं जातं आणि त्याचा जी काही अन्नाचा एक गोळी फॉर्म होते त्याला म्हणतात काईन. ओके, नाव गॅस्ट्रिक ज्युसेस म्हणजे स्टमकमध्ये कोणकोणते ज्युसेस सिक्रेट होतात? एक तर आपण बघितलं HCl. इट ऑल्सो कंटेन्स एन्झाइम्स फॉर ब्रेकिंग डाऊन ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. आता या सगळ्यांचं डायजेशन सुरू करायचं आहे ना आपल्याला, कारण स्मॉल इंटेस्टाईन पासून हे डायजेस्ट झालेले जे पार्टिकल आहेत ते आपल्या ब्लड फ्लो मध्ये हे होऊन जाणार आहेत, ब्लड फ्लो मध्ये ऍब्सॉर्ब होणार आहेत. मग काय काय आहे तिथे? तर gastric juices also contain enzyme for the breaking down of protein, carbohydrate and fat. These digestive enzymes are pepsin. It acts on proteins and converts them into peptones. Okay, पेप्सिन नावाचा एन्झाईम आहे. ते काय करतं, तर आपण जे काही फूड खाल्लंय त्यातले जे प्रोटीन आहे त्याच्यावरती ऍक्ट करतं, आणि पेप्सिन जे आहे ते प्रोटीनला कन्वर्ट करतं पेप्टोन्स मध्ये. त्यानंतर रेनिन, इट इज अन एन्झाईम फॉर मिल्क प्रोडक्ट्स. ओके, मिल्क प्रोडक्ट जे आहेत ते डायजेस्ट करण्यासाठी रेनिन नावाचं एन्झाईम आहे. कॅसिनोजेन इज अ सोल्युबल प्रोटीन इन द मिल्क. रेनिन कन्वर्ट्स कॅसिनोजेन इंटू कॅसिन. पेप्सिन फर्दर ऍक्ट अपॉन कॅसिन. ओके, सो रेनिन नावाचं एन्झाईम बऱ्याच लोकांमध्ये बघा लॅक्टोज इंटॉलरन्स असतो, त्यांच्यामध्ये रेनिन नावाचं एन्झाईम थोडं कमी असतं. सो इट इज द एन्झाईम फॉर मिल्क प्रोडक्ट. मिल्कचे सगळे प्रोडक्ट जे आहेत त्याला डायजेस्ट करण्यासाठी रेनिन लागतं. आणि केसिनोजेन इज अ सोल्युबल प्रोटीन इन द मिल्क. केसिन नावाचं प्रोटीन मिल्कमध्ये असतं. रेनिन त्या केसिनोजेनला कन्वर्ट करतं केसिनमध्ये, आणि पेप्सिन फर्दर ऍक्ट्स अपॉन द केसिन. जर हे रेनिनच नसेल ना तर त्या मिल्क किंवा मिल्क प्रोडक्ट मधलं कॅसिनोजेनचं कन्व्हर्जन कॅसिनमध्ये होत नाही, आणि इनडायजेशन होतं, आणि त्याचा त्या ज्या व्यक्तीला लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यांना त्रास होतो. मग ते एकतर इनडायजेशन होतं किंवा ब्लोट होते बॉडी किंवा उलट्यांसारखे त्रास होतात, म्हणून मग त्यांना मिल्क प्रोडक्ट चालत नाही किंवा ते खात नाहीत. पेप्सिन फर्दर ऍक्ट अपॉन द केसिन. हे जे पेप्सिन आहे ते त्या केसिनवरती काम करतं, म्हणजे मिल्क डायजेस्ट करण्यासाठी. Lipids, smaller amount of lipids, fat splitting enzyme are also present in gastric juices. They start digestion of fat in the stomach. Okay, so lipids, smaller amount of lipids, that is fat splitting enzyme,
आर ऑल्सो प्रेझेंट इन द गॅस्ट्रिक ज्युसेस. लायपेज या नावावरून समजलं पाहिजे. लायपो हे जे हा जो वर्ड आहे तो फॅटसाठीचा आहे. ओके. मग स्मॉल अमाऊंट ऑफ लायपेज फॅट स्प्लिटिंग एन्झाईम, म्हणजे फॅटचा एक मॉलिक्युल असेल तर त्याचे खूप सारे मॉलिक्युल म्हणजे त्याचा ब्रेकडाऊन करण्यासाठीचे जे असतात त्याला लायपेज म्हणतात. दे आर ऑल्सो प्रेझेंट इन गॅस्ट्रिक ज्युसेस. दे स्टार्ट डायजेशन ऑफ फॅट इन द स्टमक. गॅस्ट्रिक ज्युसेस मध्ये हे लायपेज पण आहे आणि ते काय करतं तर फॅटचं डायजेशन स्टार्ट करतं. ओके. Now, small intestine. So this was about stomach. Okay, esophagus and stomach. Now the small intestine. Okay, it is about 670 centimeter. That is 22 feet long. 22 फूट लॉंग. म्हणजे आपलीच उंची साधारण किती असते 5 किंवा 5.5 फूट. असं आपल्यासारख्या 4 व्यक्ती बसतील एवढं मोठं लांब आपलं स्मॉल इंटेस्टाईन असतं. ओके. It is guarded by the valves at the upper end by pylorus sphincter connecting stomach, while at the lower end ileocecal sphincter valve connecting large intestine. Its main function is to complete digestion of chyme. Chyme म्हणजे कुठून स्टमक मधून जो काही अन्नाची गोळी तयार होऊन बाहेर पडली आहे ती chyme. सो त्याला डायजेस्ट करायचं कम्प्लिटली अँड स्टार्ट ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन इज नथिंग बट ॲब्सॉर्प्शन ऑफ द न्यूट्रियंट फ्रॉम द डायजेस्टेड फूड. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. याचे 3 पार्ट्स होतात डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. डिओडेनम जो आहे तो सी शेप आहे. इट इज फर्स्ट पार्ट मेजरिंग अबाउट 25 सेंटीमीटर लॉंग. द बाइल अँड द पॅनक्रियाटिक डक्ट्स ओपन इंटू डिओडेनम. इट इज अल्कलाइन इन नेचर. त्यानंतर आहे जेजुनम. इट इज अबाउट 240 सेंटीमीटर लॉंग. Ileum, the last part of is ileum. It is about 300 to 400 centimeter long. ओके. आता या पार्ट साठी ना मी एक दुसरं तनिष्का मॅमचे एक असणार आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये फोटो चांगले ते एकदा आपण बघूयात आहेत का. मी तुम्हाला त्या फोटोनी एक्सप्लेन करता येईल व्यवस्थित. केतकी का लेट झाला? हॅलो हा, लेट का झाला? मॅम, एक माझी योगा सेशनची मीटिंग होती आणि म्हणजे ती बाहेर होती ऑफलाईन, तर ती संपायला आणि मला येऊन एका कॅफेमध्ये बसून मीटिंग अटेंड करायला थोडा वेळ लागला. ओके ओके. मग नंतर बघ रेकॉर्डिंग. ओके हो, आणि मी ऍक्च्युली इफ आय गो थ्रू द स्लाइड्स ऑल्सो आय गेट अ बेटर आयडिया. ओके ओके ठीक आहे. एक मिनिट फक्त. पण हे करतोय ना डायजेशन? डायजेस्टिव्ह सिस्टीम बघतोय. एकदा इथे बघून घ्या, मग आपण पुढे जाऊ. दिसते ही स्लाइड जी मी ओपन केली आहे? हो, दिसते. इतक्या डीप मध्ये गरज नसते तुम्हाला, म्हणून मी हे काही शिकवत नाही. हा, आता या स्लाइड मध्ये बघा स्पिंक्टर पण दिसत आहेत. कार्डियक स्पिंक्टर, जिथं इसोफेगस आणि स्टमक जॉईन झाले तिथे कार्डियक स्पिंक्टर आहे. जिथे स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन जॉईन झाले तिथे पायलॉरिक स्पिंक्टर आहे. स्पिंक्टर इज आता अॅनल स्पिंक्टर आहे. स्पिंक्टर म्हणजे युजली तो जो मस्क्युलर ऑर्गन आहे, रिंग लाईक स्ट्रक्चर, तो क्लोज असतो. फक्त त्यातून काही म्हणजे अन्नाची गोळी, आता अन्ननलिकेमधून ते जे अन्नाची गोळी आहे असंच म्हणू शकतो आपण, काईम म्हणतात त्याला, ते जे आहे ते स्टमक मध्ये जाताना फक्त तो स्पिंक्टर ओपन होतो आणि पुन्हा क्लोज होतो.
इट्स लाईक ॲनल स्पिंक्टर. वेनेवर म्हणजे त्या ॲनल स्पिंक्टर एक्सटर्नल जो आहे त्याच्यावरती आपला कंट्रोल असतो. तर त्या स्पिंक्टरला वी डिसाईड ना की अप्रोप्रिएट स्पेस मिळाल्यानंतर वी गो फॉर पासिंग द स्टूल. मग स्टूल पास करताना फक्त ते ओपन होतं, स्टूल पास करून झाल्यानंतर पुन्हा क्लोज होतं. दिस इज द टाईप ऑफ स्पिंक्टर. म्हणजे अशा मसल्सना स्पिंक्टर म्हणतात. तसंच इथे की अन्ननलिकेमधून स्टमकमध्ये जाण्यासाठी एक स्पिंक्टर आहे आणि स्टमकमधला जो कंटेंट आहे तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाण्यासाठी एक स्पिंक्टर आहे. तर स्पिंक्टर हे समजून घ्या. आता स्पिंक्टर जो आहे तो स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाईन आता आपण बघितलं होतं. तर इथे एक सी शेप स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणतात डिओडेनम. आणि बाकी हे जे येलो किंवा थोडंसं व्हाईटिश कलर दिसतं आहे, ओके, क्रीम कलर सारखं, ते दोन्ही मिळून आहेत जेजुनम आणि इलियम. आता जे आपण बघितलं ना 22 फूट लॉंग आहे ते हे, ओके. आणि इथं जो आहे इलिओसिकल वाल दिसतोय बघा लेफ्ट साईडला खाली, तो इलिओसिकल वाल म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचा शेवटचा पार्ट आहे इलियम. तो इलियम लार्ज इंटेस्टाईनला जिथं मिळतो ना त्याला म्हणतात इलिओसिकल वाल, ओके. आणि अजून एक राईट साईडला खाली बघा ॲनल स्पिंक्टर दिसतंय. आता जसं मी सांगितलं, स्पिंक्टर हे एरवी बंद अवस्थेत असतं, फक्त जेव्हा त्याचा यूज असतो तेव्हा ते ओपन होतं आणि पुन्हा क्लोज होतं, ओके. सो हे झाले ते स्पिंक्टर्स. आणि हे झाले पार्ट्स, स्टमक, त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईनचं डिओडेनम, इलियम आणि जेजुनम आणि इलियम, ओके. अजून एक डायग्राम असणार. ही पण एक बघून घ्या. स्टमकचे जे मी म्हटलं ना लेयर्स असतात भरपूर, लॉन्जिट्युडिनल लेअर, सर्क्युलर लेअर, ऑब्लिक मसल लेअर, आणि आतमध्ये असतात त्यांना म्हणतात रुगी. हे जे फोल्ड लाईक स्ट्रक्चर्स दिसत आहेत त्यांना रुगी म्हणतात, ओके. आणि त्यांचं मेन फंक्शन काय असतं तर घडी घालून आतमधली लेअर जेव्हा असते ना तेव्हा जेव्हा ती सरळ करून आपण, म्हणजे एखादी प्लास्टिकची पिशवी बघा एकदम फोल्ड करून ठेवली तर ती छोटी होते आणि आपण ती ओपन करत गेलो तर ती मोठी होते. म्हणजे ह्याच्याने काय होतं तर सरफेस एरिया जो आहे तो वाढतो, ओके. हे एक आहे. आणि मॅम ते मगाशी तुम्ही स्टमकचे लेअर्स दाखवत होतात ते कितपत येणार आहे, म्हणजे हाऊ मच ऑफ इट इज गोइंग टू बी लेयर्स नाही इम्पॉर्टंट, फक्त मी ते चर्निंग होतं म्हटलं ना, म्हणजे फूड 2 to 3 hours किंवा 3 to 4 hours स्टमक मध्ये राहतं आणि ते घुसळलं जातं. आपण जसं ताक घुसळतो ना, एक लोणी बटर करण्यासाठी आपण जसं ताक घुसळतो ना, तसं जेव्हा फूड आपल्या स्टमक मध्ये असतं ना तर हे जे वेगवेगळ्या लेयर्स आहेत ना स्टमकच्या त्या ऍक्टिव्ह होतात आणि त्या ऍक्टिव्ह होऊन एकदा वर खाली होतं अन्न, एकदा डावीकडे उजवीकडे होतं, एकदा सर्कलमध्ये फिरतं. आणि असं करून करून काय होतं, जे काही गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होतात त्या फूडमध्ये आणि मग त्याचं पचन सुरू होतं, ओके. जस्ट फॉर दॅट रिझन हे मी मगाशी रीड केलं, ते इथं फक्त फोटोमध्ये दाखवलं, ओके. हे एक लॅक्टियल आहे, ते आपण नंतर बघूया. आता गॅस्ट्रिक सेल, ठीक आहे, त्याचा जेव्हा रेफरन्स येईल तेव्हा मी दाखवते. ह्याचा रेफरन्स आता आहे. आता आपण जो बघणार आहोत तो हा सी शेप पार्ट बघणार आहोत, ओके. म्हणजे फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन दॅट इज डिओडेनम, ओके. आता हा जो डिओडेनम आहे या डिओडेनम मध्ये स्टमक मधून फूड येणार आहे. काईम जो आहे स्टमक मध्ये एक काईम फॉर्म झालाय, म्हणजे अन्नाचा एक गोळा तयार झालाय. तर अन्नाचा गोळा आता स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईनच्या फर्स्ट पार्ट मध्ये म्हणजे डिओडेनम मध्ये येणार आहे आणि इथे आल्यानंतर त्याचं पुढचं जे डायजेशन आहे ते सुरू होणार आहे, कारण कम्प्लीट डायजेशन स्टमकमध्ये झालेलं नाहीये. डायजेशनला फक्त स्टार्ट झाले स्टमकमध्ये, अजून ते सिम्पल फॉर्ममध्ये, अजून सिम्पलर फॉर्ममध्ये डायजेस्ट होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच त्याचं ॲसिमिलेशन सुरू होणार आहे. ॲसिमिलेशन इज ॲक्सेप्टन्स. त्याचा जो ॲक्सेप्टन्स बॉडीमध्ये ज्या फॉर्ममध्ये होतो ना ते होण्यासाठी अजून त्याला थोडं पचणं गरजेचं आहे. मग त्याचं जे पुढचं डायजेशन आहे ते या डिओडेनम मध्ये सुरू होणार आहे. आता फक्त डिओडेनम मध्ये काही काही एन्झाईम सिक्रेट होतात, ते हेल्प करतील त्या पुढच्या डायजेशनला. प्लस लिव्हर कडून पण थोडी हेल्प मिळते. आणि हा जो राईट साईडचा दिसतोय ना, हे कुठलं ऑर्गन आहे माहिती, येलो कलर मध्ये जे दिसतंय ते पॅनक्रियाज आहेत. येस, सो येलो कलर मध्ये जे दिसत आहेत ते आहेत पॅनक्रियाज. सो पॅनक्रिया पण थोडंसं हेल्प करणार आहे. आपण फर्स्ट याच्यामध्ये बघितलं होतं का नाही, तुम्हाला नव्हतं पाहिलं.
आपण जेव्हा फूड घेतो तेव्हा ब्लड मधलं शुगर लेवल वाढते, तर ती शुगर लेवल इतकी वाढलेली लगेच ड्रॉप पण केली पाहिजे. ड्रॉप म्हणजे ऍटलिस्ट ज्या लेवलमध्ये, ज्या रेंजमध्ये आपल्या बॉडीला गरजेची आहे त्या रेंज पर्यंत खाली ड्रॉप केली पाहिजे. मग ते जे काम आहे ते इन्शुलिन करतं, प्लस डायजेशनसाठी पण हेल्प करतं इन्शुलिन. मग इन्शुलिन कडून जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते त्या पॅनक्रियाटिक डक्ट दिसतो इथे लिहिलंय बघा, पॅनक्रियाटिक डक्ट मधून आणि कॉमन बाईल डक्ट सीबीडी मधून, हा जो ग्रीन कलरचा दिसतोय हा कॉमन बाईल डक्ट आहे. सो ग्रीन कलरचा जो दिसतोय तो गॉल ब्लॅडर आहे. लिव्हर काय करतो, लिव्हर सेल जे आहेत ते बाईल सिक्रेट करतात आणि या गॉल ब्लॅडर मध्ये ते स्टोअर करतात. हा, आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा हे स्टोअर केलेलं बाईल आहे हे या बाईल डक्ट मधून आपल्या डिओडेनम मध्ये रिलीज केलं जातं. ओके, मग ती डक्ट कॉमन आहे, म्हणजे गॉल ब्लॅडर कडून बाईल घेऊन येणारी आणि पॅनक्रियास कडून जे काही सिक्रिशन आहे ते घेऊन येणारी ही डक्ट जे आहे त्याचं ओपनिंग डिओडेनम मध्ये कॉमन आहे, ग्रीन कलरचे दिसतंय ते. ओके, फक्त हे आता समजून घ्या की वेन एव्हर नेसेसरी, म्हणजे गरज असेल त्यानुसार आणि त्या क्वांटिटीमध्ये पॅनक्रियास कडून ते त्याचे एन्झाईम सिक्रीट केले जातात आणि गॉल ब्लॅडर कडे जे स्टोअर करायला ठेवलेलं आहे बाईल ते सिक्रेट केलं जातं फॉर फर्दर डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड प्रोटीन्स. ओके, हे एक लक्षात ठेवा. आता आपण जाऊया परत आपल्या स्लाइडमध्ये. खूप पण डीप नकोय तुम्हाला म्हणून मग आहे का, इथे पण आहे, ही पण एक चांगली डायग्राम आहे. येस, कुठं होतो आपण, हा, स्मॉल इंटेस्टाईन. So it is 670 centimeter to 22 feet long. It is guarded by the valves at the upper end by pylorus sphincter connecting stomach, while at the lower end ileocecal sphincter valve connecting the large intestine. Ileocecal जो मी म्हटलं ना अपेंडिक्सच्या इथं होता, इलियम आणि कोलॉन म्हणजे लार्ज इंटेस्टाईन जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी हा स्फिंक्टर आहे. ओके, स्फिंक्टर्सचं कामच ते, वाल्व्सचं कामच ते की ते लगेच क्लोज होतात. ऑलरेडी ते क्लोजच असतात, फक्त ते आतला मॅटर बाहेर काढला किंवा पुढे ढकलला की पुन्हा ते क्लोज होऊन जातात, म्हणजे मग परत ते रिगर्गिटेशन किंवा परत मागे येत नाही म्हणून. इट्स मेन फंक्शन इज टू कम्प्लीट डायजेशन ऑफ द काइम अँड स्टार्ट ॲसिमिलेशन. स्मॉल इंटेस्टाईनचं मेन फंक्शन काय आहे, काइम जो स्टमक मधून आला होता त्याचं डायजेशन करायचं आणि ॲसिमिलेशन स्टार्ट करायचं. जे फायनल प्रोडक्ट तयार झालेत ना, सगळेच नाही पण ज्यांचं अल्टिमेट डायजेशन झालंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेटचं डायजेशन कुठपर्यंत होतं, तर ग्लुकोज पर्यंत होतं. ग्लुकोज पेक्षा अजून सिम्पल फॉर्म नाही होत. सो ग्लुकोज एकदा आला की मग ते झालं त्यांचं फायनल डायजेशन. अमायनो ऍसिड्स मध्ये जर प्रोटीन्सचं कन्व्हर्जन होत असेल तर तिथपर्यंतच डायजेशन होतं, अजून अमायनो ऍसिड पेक्षा अजून सिम्पल फॉर्म मध्ये डायजेशन होत नाही. ओके, सो तिथपर्यंत त्या लेवल पर्यंत आलं की स्टॉप करायचं आणि ॲसिमिलेशन स्टार्ट करायचं. हे स्मॉल इंटेस्टाईनचं फंक्शन आहे. फर्दर इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. डिओडेनम जे आहे इट इज द फर्स्ट पार्ट मेजरिंग अबाउट 25 सेंटीमीटर लॉंग. जो आता आपण सी शेप पाहिला होता तो आहे डिओडेनम आणि त्याचं लेंथ किती आहे, अबाउट 25 सेंटीमीटर लॉंग. द बाईल अँड द पॅनक्रियाटिक डक्ट ओपन इंटू डिओडेनम. आत्ताच आपण बघितलं वरून ग्रीन कलरचं आणि राईट साईडनी येलो कलरचं. हे जे आहेत बाईल डक्ट आणि पॅनक्रियाटिक डक्ट हे ओपन होतात डिओडेनम मध्ये आणि त्यांचं जे काही ज्यूस तयार होतो ना आतमध्ये तो अल्कलाइन इन नेचर. पुढे जेजुनम जे आहे ते थोडंसं क्रीम कलरचं आपण बघितलं होतं, मोठी नळीसारखी आहे, ओके, ट्यूब सारखी ती आहे जेजुनम. त्याची लेंथ आहे 240 सेंटीमीटर आणि इलियमची लेंथ आहे, इट इज द लास्ट पार्ट ऑफ द इलियम, इट इज अबाउट 300 to 400 सेंटीमीटर लॉंग. ओके, द टू इम्पॉर्टंट फ्लुइड पोर्ड इंटू डिओडेनम आर. आत्ताच आपण बघितलं कोणकोणते 2 फ्लुइड येतात डिओडेनम मध्ये फॉर फर्दर डायजेशन. त्या दोघांनाही असिस्टिंग किंवा ॲक्सेसरी ऑर्गन्स म्हणतात. दे आर नॉट द मेन पार्ट ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे मेन पार्ट नाही आहेत. कोण, पॅनक्रियाज आणि लिव्हर. कोण आहेत, आपण एक सिंगल नळी बघितली होती मगाशी आपण डिस्कस केलं की माउथ पासून ॲनस पर्यंत एक सिंगल
ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, पण इट नीड्स असिस्टंट. फक्त तेवढ्याच म्हणजे तिथल्या सिक्रिशननी डायजेशन कम्प्लीट नाही होणार आहे, म्हणून पहिला असिस्टंट माउथमध्ये आपण घेतलं होतं इन द फॉर्म ऑफ सलायव्हरी ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँड्स मधून जे सलायव्हा सिक्रेट होतं त्यामुळे आपलं ओरल कॅव्हिटीमध्ये कार्बोहायड्रेटचं डायजेशन स्टार्ट होतं. दुसरा असिस्टंट आपण घेतला ॲट द लेवल ऑफ काय ते डिओडेनम. डिओडेनमच्या लेवलला आपण दुसरा असिस्टंट घेतला इन द फॉर्म ऑफ गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रियास. त्यांच्याकडून त्यांनी जे काही सिक्रेट केलेलं आहे ते सिक्रिशन डिओडेनममध्ये पोर केलं जातं. ओके, तर आता काय आहे, बाईल आहे. तर बाईल इट कम्स फ्रॉम द लिव्हर and gallbladder via common bile duct. Bile breaks fats into small particles and help the action of lipids. Bile salts are alkaline, hence neutralize the acidic chyme. बाईल जो आहे तो लिव्हर कडून सिक्रेट, लिव्हर सेल कडून सिक्रेट केला जातो आणि स्टोअर केला जातो फॉर म्हणजे थोड्या वेळासाठी गॉल ब्लॅडर मध्ये, आणि गॉल ब्लॅडर कडून जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा तो कॉमन बाईल डक्ट मधून आपल्या डिओडेनम मध्ये आणला जातो. बाईल ब्रेक्स डाऊन द फॅट इंटू स्मॉलर पार्टिकल्स. फॅटला छोट्या छोट्या पार्टिकल्स मध्ये डिवाइड करायचं काम बाईल करतं. अँड हेल्प्स द ऍक्शन ऑफ लायपेज. लायपेज म्हणजे आपण बघितलं होतं मगाशी एन्झाईम आहे आणि त्याची ऍक्शन कम्प्लीट होण्यासाठी पण बाईल गरजेचं आहे. बाईल सॉल्ट्स आर अल्कलाइन इन नेचर अँड हेन्स न्यूट्रलाइजेस द ऍसिडिक काईम. ऍसिडिक मीडियम, आता डिओडेनम मध्ये आलेलं जे काईम आहे त्याचं मीडियम कसं असणार आहे, ऍसिडिक. कारण स्टमक मध्ये काय होतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्यामुळे तो जो काईम आहे तो ऍसिडिक असणार आहे. पण बाईल जो आहे तो अल्कलाइन आहे आणि म्हणून तो न्यूट्रलाइज करायला मदत करतो. पॅनक्रियाटिक ज्यूस इट इज ऑल्सो अगेन अल्कलाइन इन नेचर. ओके, ऍसिडिक काईम जो आहे त्याला अल्कलाइन करणं गरजेचं आहे, अदरवाईज जे लेयर्स आहेत ना आपल्या इंटेस्टाईनच्या त्या पण ब्रेकडाऊन होऊ शकतात. ओके, सो पॅनक्रियाटिक ज्यूस इट इज अल्कलाइन अँड इट इज कॅरीड बाय पॅनक्रियाटिक डक्ट. पॅनक्रियाटिक डक्ट कडून त्या कॅरी केल्या जातात आणि इट कंटेन्स 3 इम्पॉर्टंट एन्झाइम्स. ट्रिप्सिन that digests protein and converts them into polypeptides. Amylase, it digests carbohydrate and converts them into sugar. And lipase, it is a fat splitting enzyme. It digests fat and converts them into fatty acid and glycerin. ओके, सो बाईल आणि पॅनक्रियाटिक ज्यूसचा आपण इम्पॉर्टन्स बघितलं. बाईलचं इम्पॉर्टन्स कळालं तुम्हाला काय आहे ते. पॅनक्रियाटिक ज्यूस पण अल्कलाइन आहे आणि पॅनक्रियाटिक डक्ट कडून सिक्रेट होतं. आपल्याला फक्त माहिती काय आहे, पॅनक्रियास कडून इन्शुलिन सिक्रेट होतं, पण तेवढाच यूज नाहीये पॅनक्रियाचा. पॅनक्रिया इज अ हेटेरोझाईन ग्लॅन्ड. ती दोन्ही एंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन पण आहे, त्यामुळे त्याचे दोन्ही फंक्शन्स आहेत. सो ही जे आहे हे एक्झोक्राईन फंक्शन आहे. इट कंटेन्स 3 इम्पॉर्टंट एन्झाईम. पॅनक्रियाकडून 3 इम्पॉर्टंट एन्झाईम सिक्रेट केले जातात, ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज. ट्रिप्सिन जे आहे त्याचं डायजेशन ते प्रोटीन डायजेशनला हेल्प करतं. सो जे काही त्या काईम मध्ये प्रोटीन होते, इट डायजेस्ट प्रोटीन अँड कन्वर्ट्स देम इनटू पॉलिपेप्टाइड्स. इट ऑल्सो हेल्प इन डायजेशन ऑफ द कार्बोहायड्रेट. सो अमायलेज नावाचं जे एन्झाईम आहे, इट डायजेस्ट कार्बोहायड्रेट अँड कन्वर्ट देम इनटू शुगर, दॅट इज ग्लुकोज. And then lipase, it is the fat splitting enzyme and it digests fat and converts them into fatty acid and glycerin. Okay, note, insulin is released from pancreas in response to rising blood in glucose in sugar. Both the common bile duct and pancreatic duct join together just before entering the duodenum. आपण बघितलं होतं जस्ट डिओडेनम मध्ये एंटर करायच्या आधी ते दोन्ही डक्ट आहेत ते एकत्र येतात आणि एकच ओपनिंग जे आहे ते डिओडेनम मध्ये जातं. फक्त गरजेनुसार दोघांचं क्वांटिटी आहे ती चेंज होते. म्हणजे किती पॅनक्रियाटिक ज्यूस लागणार आहे आणि किती बाईल लागणार आहे हे तुम्ही किती फूड घेतला आहे किंवा किती फूड त्या डिओडेनम मध्ये आला आहे त्यावरती ठरतं. ओके ओके, आता काही डाऊट आहेत जे आतापर्यंत शिकवलं तिथपर्यंत? बाकीचं नेक्स्ट टाइम बघूया. एनी डाऊट्स? नाही मॅम, नो क्वेश्चन. मी लगेच आज करते अपलोड मी राहिलेले जे 3 आहेत ते, म्हणजे मग तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. आणि हे पण पाठवते तुम्हाला जे PPTs हव्यात ना त्या पण पाठवते. ओके ओके मॅम, थँक्यू. येस, थँक्यू, बाय. Thank you. Bye.